नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाला जीवनामध्ये कशाची न कशाची आवड असते. आता तुम्हाला देखील वाटत असेल की आपण हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे किंवा आपण हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं. मला असं करू वाटतं, तसं करू वाटतं. म्हणजे काही न काही कोणाची तरी नवीन काहीतरी हॉबीच असते. पण या जगातील 90% लोकं असे असतात, म्हणजे मॅक्सिमम भारतातील लोकं काय म्हणतील म्हणून काय करतात, ते आपल्या हॉबीकडे नेहमी दुर्लक्ष करतात. असे खूप लोकं आहेत की त्यांना वाटतं की नाही यार, आपण असं जगायला पाहिजे, तसं जगायला पाहिजे. आपण असं काहीतरी करू, तसं काहीतरी करून बघू. पण नेहमी डोक्यात विचार एकच असतो, काय की लोकं काय म्हणतील, हे काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, घरातले काय म्हणतील, शेजारचे काय म्हणतील, हा नेहमी आपल्या डोक्यात विचार असतो. तर मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो, जीवन आपलं आहे. आपण ठरवायचं की जगायचं कसं. हे आयुष्य म्हणजे लाईफटाईम नाही. आणि नेहमी आपण एक संकोचामध्ये असतो की आपण हे काय म्हणाल, ते काय म्हणाल. कोणी काही म्हणत नसतं, फक्त आपण आपल्या मनाचं ठरवतो. तुम्ही एकदा करून बघा. म्हणजे तुम्हाला तुमच्या काही हॉबीज असतील, काही असतील, तर तुम्ही एकदा सुरुवात करा आणि मग बघा लोकं काय म्हणतात का. तर बिलकुल म्हणत नाही. ह्या माइंडमध्ये ना ते सेट झालेलं असतं की आपण हे केलं तर काय म्हणतील, ते केलं तर काय म्हणतील. आणि जर समजा तुम्हाला म्हणजे एखाद्याला स्वयंपाक छान बनायला आवडतं किंवा मग त्याला वाटतं की आपण हॉटेल टाकावं. आपण वाटतं की बाबा आपण हॉटेल टाकलं, छोटा गाडा टाकला, तर हे लोकं काय म्हणतील, नातेवाईक नावं ठेवतील. पण एक विचार करायचा, जर आपल्याकडे पैसा असेल ना, तर नातेवाईक विचारतात, भाव देतात. अन्यथा कोणी भाव देत नाही, कोणीही विचारत नाही. जर तुमच्याकडे पैसा असेल तरच लोकं तुमच्याकडे येतात, बोलतात, तुम्हाला काहीतरी विचारतात. तुम्ही अनुभव घ्या स्वतः. आणि बघा तुम्ही एखादं आपल्या शेजारचं किंवा आपले नातेवाईक, त्याच्याकडे खूप पैसा आहे, आपल्याकडे नाही. लोकं कोणाकडे जातात? नातेवाईकडे जातात, त्याचं गुणगान गातात. आपलं गातात का? नाही. कारण का? पैसा नाही. आणि त्यामुळे लाज, लज्जा, शरम काय असेल तुमच्या जीवनातील सगळं सोडून द्या. जर हे तुम्ही पकडून ठेवलं ना आयुष्यभर, अरे मला असं करायचं होतं, पण आता हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, असं करू, तसं करू, तुमच्या आयुष्यात काही होणार नाही. आणि जे काही करायचं ते स्वतः ठरवा. आज तुम्ही म्हणजे एक निर्णयच घ्या की आयुष्यामध्ये कुणालाही लाजायचं नाही. जर आपण लाजलो तर आपल्याला ₹1 भेटणार नाही. आपल्या जीवनातील आनंद, ज्या आपल्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळणार नाही. म्हणजे एखाद्याला काय असतं, एखादं करण्याची हॉबीज असते, हॉबीजमधून काही उत्पन्न मिळणार असतो, परंतु ते हॉबीज का साकारत नाही? लोकांच्या भीतीमुळे, नातेवाईकांच्या भीतीमुळे. यामुळे त्याला वाटतं की नको, आपण हे नको करायला पाहिजे. पण मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, कुणीही आपल्याबद्दल विचारत नाही. किंवा एखादा हसला तर हसू द्या किंवा एखादा बोलला तर बोलू द्या. 100% बोलत तर नाही. पण आपण समजा गल्लीमध्ये एखादा गाडा टाकला किंवा आपल्या लाईनमध्ये एखादा कशाचा पाणीपुरीचा गाडा टाकला. आज विचार करा तुम्ही, बिहार, UP सारखे लोकं महाराष्ट्रामध्ये येऊन कमीत कमी सिटीमध्ये, तुम्हाला खोटं सांगत नाही, ₹5,000 डेली कमवतात. का? ₹5,000. जरी ते महाराष्ट्रात येऊन गरीबपणे राहत असतील, ते भाड्याने राहत असतील, पण त्यांच्या गावाकडे बघा 3-3 ताळाच्या बिल्डिंग त्यांनी बांधल्या आहेत. का? ₹5,000 डेली म्हणजे किती होतात? विचार करा. 5-10-50 म्हणजे ₹1.5 लाख महिना कमवतात ते. आज आपल्या इथला एवढा मोठा क्लास 1 ऑफिसर असला तरी देखील त्याला एवढं पेमेंट नाही, एवढं व्यवसायामध्ये आहे. आपण का लाजतो? फक्त ते लोकं लाजतात का? आज बघा तुम्ही, UP बिहारचे लोकं प्रत्येक क्षेत्रामध्ये, असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये ते काम करत नाही आणि बिलकुल कोणत्याही गोष्टीला लाजत नाही. UP बिहारचे लोकं ASI म्हणजे IS सगळ्यात जास्त तेच आहे. सेंट्रलमध्ये कलेक्टरमध्ये तेच आहे. बिगारी लोकं देखील तेच आहे. ते लाजतात का कोणत्या कामाला? नाही, तर बिलकुल लाजत नाही. तर हा एक निश्चय करा, लोकांना, कोणत्याही लोकांना घाबरायचं नाही, करायचं नाही. जर तुम्हाला एखादा तुमची हॉबीज असलेल, तुम्हाला एखादा बिझनेस सुरू करायचा असेल किंवा काहीही करायचं असेल, तुम्हाला वाटत असेल की नाही आपण इथे करूच शकत नाही, हे आपल्याला होऊ शकत नाही, तर तुम्ही बिनधास्त तुमची जागा बदला, तुम्ही दुसऱ्याकडे जा आणि तुमच्या हॉबीज सुरू करा. तर असाच आमचा एक मित्र होता, त्याला फूड रेसिपी ब्लॉगिंग करायला खूप आवडायची. पण त्याने लोकांना लाजून किंवा हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, हे काय म्हणतील, पण त्याने एक दिवस निर्णय केला, नवीन घर बांधलं, किचन सेटअप केलं आणि आज त्याचे लाखो असे सबस्क्रायबर आहे आणि या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आज लाखो रुपये कमवत आहे. म्हणजे काय
की त्याची जी हॉबीज होती ती देखील पूर्ण झाली आणि काय झालं की अर्निंग खूप झाला. म्हणजे असं सांगतो की लोक काय म्हणतील या गोष्टीवर कधीही विचार करायचा नाही. बिनधास्त आपल्या लाईफने जगा. जर तुम्ही आपल्या परीने जगलात, तुमच्या हॉबीज साकार केल्या आणि एखाद्याला वाटतं यार मला गाणे म्हणून वाटतं, बिनधास्त म्हणा. एखाद्याला वाटतं डान्स करू वाटतं, बिनधास्त करा. अरे हे लाईफ आहे ना, हे जीवन फक्त कायमस्वरूपी नाही. कुणालाही लाजायचं नाही, बिलकुल लाजायचं नाही. आपल्याला वाटतं हे करायचं, करा. फक्त एकदा मनाला प्रश्न विचारायचा, आपण जे करतोय ते योग्य करतो का? फक्त 1-2 वेळेस तुम्ही प्रश्न विचारा. जर मनातून तुम्हाला होकार आला तर बिनधास्त करा. फक्त आपल्यापासून कोणाला त्रास नको एवढा या गोष्टीचा विचार करायचा. धन्यवाद. आणि तुम्हाला जर खरंच काही करायचं असेल, तुमचं काही ध्येय असेल, तुमचे काही हॉबीज असतील, तुम्ही त्या आत्तापर्यंत लोकांच्या म्हणण्यानुसार जर दाबल्या असतील किंवा तुम्ही आत्तापर्यंत त्या उत्पन्नच केल्या नाही, तर नक्की आपल्याला कमेंटमध्ये कळवा तुमच्या काय काय हॉबीज आहे काय नाही. चला, बाय बाय.